नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या YouTube चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला या व्हिडिओमध्ये 32 इंच प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करायची आहे आणि तीही अगदी सोप्या पद्धतीमध्ये। त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर ह्या ब्लाउजची तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 14 इंच घेत आहे। प्रिन्सेस कटचे आपल्याला आधी मागच्या साइडची कटिंग करून घ्यायची आहे, नंतर आपल्याला फ्रंट साइडची करायची आहे। तर केव्हाही मागच्या गळ्यावरती शोल्डर हे डिपेंड असतं। तर मागचा गळा ह्या ब्लाउजचा 10 इंचाचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5 इंच किंवा पावणे 5 इंच। 10 इंचाचा डीप गळा असल्यामुळे आपण शोल्डर 5 इंच घेतलं आणि मुंढा आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच। त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। डीप गळा असल्यामुळे आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे अर्धा इंचावरती। त्याच्यानंतर गळा ओपन करायचा आहे 2 इंचावर। मागचा गळा 10 इंचाचा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन, 10.5 इंचावर खूण करून घेत आहे। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याला आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला 1.25 इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा। मागच्या साइडच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला ही अर्धा इंचावर अशा पद्धतीने खूण करून घ्यायची, परंतु ह्या पॉइंट पासूनच आपल्याला 1.25 इंचावर हे अंतर, इथून हे 1.25 इंचावर एक पॉइंट देऊन घेतला आणि मागच्या साइडचा मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि इथून आपल्याला बरोबर मुंड्याचा शेप हा, तर मुंडा राऊंड हा 14 इंच आहे, तर तो आपल्याला 8 इंच येतो किंवा नाही हा चेक सुद्धा करून घ्यायचा आहे। तर इथं अर्धा इंच आपण जितकं शिलाई मार्जिन, अर्धा इंचाला एक लाईन कमी इतकं शिलाई मार्जिन घेत असतो, म्हणजे की 1/2 इंचाला जास्त, ते इथं आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर 7 इंच येत आहे, एक लाईन इतकं कमी येत आहे, म्हणून इथं मी खाली एक लाईन इतकं खाली करून घेत आहे। परत ह्या लाईन पासून जिथे आपण ही लाईन वाढवलेली आहे तिथून 1.25 इंच, तर मी आता ही पहिला हा मुंड्याचा शेप दिलेला आहे। पहिला आपण हा जो मुंड्याचा शेप दिलेला आहे तर तो आपल्याला पकडायचा नाही, तर खालच्या बाजूचा पकडायचा आहे। तर हा किती आलेला आहे 7.5 इंच, तर तो सुद्धा आपल्याला चालेल का, तर नाही, तर आपल्याला इथं 5.5 न घेता 4.25 घ्यायचं आहे। म्हणजेच मुंडा हा मी किती घेतला, आधी 5.5 घेतला, नंतर 5.25 घेतला आणि नंतर मी हा 5.25 इंच, 5.25 इंच, 5.5 इंच आणि 5.25 इंच, तर खालचे दोघंही आपल्याला मॅच झालेले नाही। मागचा खालचा तर मी स्वतःहून वाढवलेला आहे। तर बघू शकता परत 1/2 इंच ही लाईन वरती गेलेली आहे। आता बरोबर इथं 7 इंच येत आहे। तर मी हा मुंडा किती घेतला मग आता, तर मुंडा हा मी आता 5.25 इंच घेतलेला आहे। तर 5.5 इंच हा मॅच झालेला नाही आणि 5.25 इंच मी हा एक्झाम्पल म्हणून तुम्हाला करून दाखवलेला होता। तर मुंडा घेतला 5.25 इंच, इथं आपल्याला बरोबर 1/2 इंच इतकं तिरकस डाऊन जायचं आहे। त्याच्यानंतर कमर आहे 29 इंच, तर 29चा चौथा भाग येतो 7.25 इंच। मागच्या साईडला 1 इंच टक्स साठी आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तिरकस आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि मग नंतर आपण पुढच्या साईडची कटिंग करणार आहोत।
तर मी ही बॅक साईड पूर्ण कॉपी करून घेतलेली आहे आणि हा मागच्या साईडचा मुंड्याचा शेप आहे, तर मी हा पुढच्या साईडचा मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कट साठी केव्हाही 1 इंच हे एक्स्ट्रा घ्यावं लागतं, तर ते आपल्याला पुढच्या साईडला घ्यावं लागतं, तर मी ते इथे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे आयहुक साठी मी 1/2 इंच इतकं आधीच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर गळा ओपन करत आहे 2 इंचावरती, तर ह्या पॉइंट पासून आपल्याला बरोबर लक्षात ठेवायचं आहे आणि 2 इंचावरती गळा ओपन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण इथं अर्धा इंच अशा पद्धतीने तिरकस लाईन मारून घ्यायची आहे, कारण आपण हा शोल्डर उतार दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा गळा आहे 7 इंचाचा, तर आपल्याला 7.5 इंचावरती अशा पद्धतीने खूण करून घ्यायची आहे. टक्स पॉइंट घ्यायचा आहे, तर टक्स पॉइंट मी 10 इंचावर घेत आहे आणि अर्धा इंचावरती शिलाई मार्जिन जाणार आहे, म्हणून 10.5 इंचावर मी खूण करून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे अंतर मोजायचं आहे, तर ह्या टक्स पासून उभा टक्स पासून हे अंतर किती यायला पाहिजे, तर जी साईज असेल त्या साईजचा आपल्याला 10वा भाग घ्यायचा आहे. तर 32 इंच आहे, तर 32चा 10वा भाग 3.2 इंच म्हणजेच 3.25 इंच. अशा पद्धतीने 3.25 इंच घेतलं. नंतर इथं सुद्धा 3.25 इंच अशा पद्धतीने दोघंही बाजूंना मोजून घ्यायचं. त्याच्यानंतर अर्धा इंचावरती आपल्याला तिरकस लाईन मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आणि ह्या पॉइंट पासून आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तर 2.5 इंचापासून 1.5 इंचावरती उभी लाईन ओढून घ्यायची आणि इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर हे पॉइंट आपल्याला इथं अशा पद्धतीने मिळवून घ्यायचे. इथं पॉइंट न येऊ देता गोल आकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला कमरेचा इथं चौथा भाग मोजून घ्यायचा आहे. तर कमर आहे 29 इंच, तर 29चा चौथा भाग येतो 7.25 इंच. तर हे 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला 7.25 इंच अशा पद्धतीने मोजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण 2.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे, तर ते इंच इथं 2.5 इंच मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. नंतर आपण इथं हे टक्स देणार आहोत. हे शिलाई मार्जिन आपल्याला इथं 1 इंच किंवा 1/2 इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे. जर का तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही हे दोघंही पॉइंट एकमेकांवरती ठेवून अशा पद्धतीने ठेवून आणि 7.25 इंच अशा पद्धतीने खूण करून आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आणि तेच अंतर इथं खूण करून घ्यायची. तर हे अंतर येत आहे 4.5 इंच. 4.5 इंच आणि 1 पॉइंट अशा पद्धतीने खूण करून घेतली. त्याच्यानंतर हे आपल्याला इथं अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. आपण मागच्या साईडला इथं तिरकस कट केलेलं आहे 1/2 इंच, तर ते बरोबर अशा पद्धतीने दोघंही पार्ट ठेवून आणि ही तिरकस लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा पार्ट इथं बरोबर अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. बाही आहे 3.5 इंचाची, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला 4.5 इंचावर बॉक्स बनवून घ्यायचा आहे. ही ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे, तर बंद बाजूपासून 1 इंचावर 1.5 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या आहेत आणि इथं आपल्याला 2 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपला मुंडा घेर आहे 14 इंच, तर 7 इंचावर आपल्याला अशा पद्धतीने तिरकस खूण करून घ्यायची. मध्य सेंटर काढून आणि मध्य सेंटरवरती आपल्याला 1/2 इंच इतकं अंतर येणार अशा पद्धतीने 2 पॉइंट देऊन घ्यायचे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे.
त्याच्या आधी आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे 5.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. अगदी सोप्या पद्धतीने जर का तुम्हाला हा शेप द्यायची प्रॅक्टिस झाली तर तुम्ही सोप्या पद्धतीने आपण या बाहीची कटिंग करू शकतो. बाही सुद्धा आपल्याला 1/2 इंच खाली जायची आहे. त्याच्यानंतर बाही सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायची आहे. तर बघू शकता ती अगदी बरोबर येत आहे. तर मैत्रिणींनो, मी 32 इंच प्रिन्सेस कट ब्लाउजची अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे. तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि अशा पद्धतीने एकदा ब्लाउजची कटिंग नक्की ट्राय करून बघा.